मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण इथे कमी वेळामध्ये सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत. आता उंची इथे मी 6.5 इंच ठेवलेली आहे. घडी 9 इंच आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार इथे साध्याच बाहीचं परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे. इथे मी समोरच्या बाजूला आपली सुंदर डिझाइन बनवून घेण्यासाठी इथे मी काठाची पट्टीचा वापर करणार आहे. 5.5 इंचची उंचीला ठेवलेली आहे. आणि लांबीला आपल्या जेवढे अस्तरची बाहीची लांबी असेल ना तेवढ्या लांबीची इथे मी कट करून घेतली. त्याला अस्तरचा कपडासुद्धा जोडण्यासाठी तेवढ्याच लांबीचा आणि तेवढ्याच उंचीचा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. बघू शकता ब्लाऊज पीसमधला कपडा आहे. अशी घडी करून घेते आणि बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता सर्वात आधी ओपन बाजूला असं ठेवून घ्या. कारण की ह्या बाजूला आपल्याला चुन्यांच्यासाठी कपडा 4 इंचचा जास्त घ्यायचा आहे. इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते. घडीपेक्षा आपल्याला ते 4 इंचाने कपडा जास्त घ्यायचा आहे चुन्या टाकण्यासाठी. आता इथे मी असं ठेवून घेतलं आणि उंचीला थोडंसं जास्तीचं राहू द्यात ह्या बाजूला. 1 इंच तरी राहू द्यात. आता इथे बघू शकता सर्वात आधी इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर वरच्या बाजूला ठेवून घेते पट्टीवरती. अर्धा इंच पकडते आणि पूर्ण पट्टीवरती जोडून घेते. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर आपली पट्टीवरती बसली पाहिजे. इथे आपली पूर्ण दाबटीप टाकून झालेली आहे. आता अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घेऊन एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेकडेला. म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता इथे मी जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा थोडासा कट करून टाकते. बघू शकता इथे. आता ह्या बाजूने सुद्धा थोडंसं अस्तर जोडून घेते. आणि एका लाईनीमध्ये जेवढं जास्तीचं असेल तेवढं असं कट करून टाकते. धागे वगैरे असतील तर कट करून टाकायचे आहेत. आता इथे आपल्या 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. दंडगेरच्या बाजूने वरच्या बाजूला इथे मी 3 इंचावरती एक मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला थोडासा डिझाईनमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने किंवा ह्या बाजूने दिलं तरी सुद्धा चालेल. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. कट करून झालेलं आहे. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्या इथे कटिंग झालेलं आहे. आता हा आपला ब्लाऊज पीसमधला कपडा आहे. आता फिटिंगच्या बाजूने इथे आपल्याला 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. फिटिंगच्या बाजूने म्हणजे ओपन बाजूने. इथे मी 6 इंचावरती एक मार्किंग करून घेते. तुम्ही ते सर्व साईज अनुसार वापरू शकता. आता थोडेसे कट देऊन घ्या. कट देऊन घ्यायचे आहेत. इथे सुद्धा मध्यावरती बरोबर असा कट देऊन घेते. म्हणजे बाहीचा मध्य जोडताना येणार तो मध्य त्यासाठी मार्किंग करून घेतलं. आता जे आपण कट दिलेले आहेत ना तिथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. फिटिंगच्या बाजूने आपण 6 इंच घेतलं होतं ना तिथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. आणि चुन्यांची तोंड आपल्या बाजूला करायची आहेत. दोन्ही सुद्धा बाजूंची चुन्यांची तोंड एकाच दिशेला राहणार आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. आणि एकसारख्या टाकून घ्या पूर्ण चुन्या. म्हणजे तुमची बाही डिझाईन सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता जिथपर्यंत आपण कट दिला होता तिथपर्यंत पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे अशा पद्धती एक बाजू झालेली आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूला आपण सुरुवातीला कट दिलेला तिथून सुरुवात करायची आहे. आणि चुन्यांची तोंड एकाच दिशेला झाली पाहिजे दोन्ही सुद्धा बाजूंची. त्या पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा ह्या बाजूला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. जिथपर्यंत आपण फिटिंगच्या बाजूने कट दिला होता तिथपर्यंत आपल्या पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत. आता इथे काय करायचं आहे अस्तरचा कपडा असा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. ठेवून घेतलेला आहे आणि असं ठेवून बघत जा बाही जोडायला पुरते का. बऱ्याच वेळा बाही जोडायलाच पुरत नाही. असं ठेवून सुद्धा बघू शकता. नसेल पुरत तर काय करायचं आहे तुम्हाला ह्याच्यामधली एक एक चुनी तुम्ही काढू शकता. ह्या बाजूची सुद्धा एक काढू शकता आणि त्या सुद्धा बाजूची एक एक चुनी तुम्ही ह्याच्यामध्ये काढू शकता. पण असं ठेवून बघा व्यवस्थित आहे का. आता इथे आपल्या सर्वात आधी असं अस्तर ठेवून घेते ह्याच्यावरती. दंडघेरच्या बाजूला सुद्धा एकसारखं झालं पाहिजे अशा पद्धतीने इथे ठेवून घ्या. बरोबर मध्यावरती आपला मध्य आला पाहिजे. आता एक पिन लावून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं जोडायला सुद्धा सोपं पडतं त्यासाठी. आता इथे पूर्ण जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडत पकडत पूर्ण जोडून घ्यायचं आहे.
ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने इथे मी पूर्ण असं जोडून घेतलं. आता जेवढं जास्तीचं आहे थोडंसं असं सावकाशमध्ये कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथे मी कट करून टाकलेलं आहे. आता थोडे असे कट देऊन घ्यायचे. कट देऊन झालेले आहेत. पिन काढून घेतली आणि आता हे आपल्याला इथे अस्तरचा कपडा पूर्ण असा आतल्या बाजूला घ्यायचा आहे, म्हणजे पलटी करून घ्यायचा आहे. व्यवस्थित करून घेते इथे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेला, म्हणजे दंडगेरच्या बाजूला येणार आहे. आकारानुसार इथे आपल्याला पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपली पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे. आता इकडच्या बाजूला पूर्ण अस्तरचा कपडा जोडून घ्यायचा आहे. इथे आपला पूर्ण अस्तरचा कपडा जोडून झालेला आहे. आता जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. मध्यावरती मार्किंग करून घेते, म्हणजे बाही जोडताना चुकत नाही त्यासाठी. आता ही आपण पट्टी तयार केली होती का, ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे. दंडगेरची बाजू एकसारखी ठेवून घ्या, कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत पूर्ण जोडून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा आपल्याला कट करून टाकता येतो त्यासाठी. इथे मी जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा कट करून टाकलेला आहे. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. इथे बरोबर आकारानुसार इथे आपल्याला पूर्ण अशी लेस जोडून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपला इथे आकार आहे त्या पद्धतीने एकदम अशी कडेला. इथे आपली पूर्ण लेस जोडून झालेली आहे. आता इथे आपल्याला बटन जोडून घ्यायचे आहेत. बटन सुद्धा जोडू शकता किंवा मणी सुद्धा जोडू शकता. इथे आपली कमी वेळामध्ये सुंदर अशी बाही डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.